काय ग, झोप येत नाहीये का? हा, येते ना. आई, 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 ते मला वाटतं मी त्यांच्या रूम मध्ये पाणी नाही ठेवलंय. हो का? जा ठेवून ये जा. सत्या. हा आई. नाही ते उद्याची एअर तिकीट्स मी मंजिरीकडे दिली होती ठेवायला. तिने नीट ठेवलेत की नाही ते बघायला आलो होतो. अरे ठेवली असतील तिने. हा. सत्यजी, काय ग? तुझ्या रूम मध्ये पाणी आहे ना रे? आहे. आई, मंजिरी कुठे? पाणी ठेवायला गेली तुझ्या रूम मध्ये. तू तिथे काय करत होतीस? मी कुठे काय?
पण तुम्ही इकडे काय करत होतात? मी कुठे काय? छे, ठीक आहे. ठीक आहे. मग गुड नाईट. गुड नाईट. कॉफी? कॉफी. सांग ना, काय? काय करायला गेली होतीस तू माझ्या खोलीत? तुमची खोली? आपली नाही. असं नुसतं म्हणून आपलं होत नाही, आपलंसं करावं लागतं. थँक्स. थँक्स. मला कधीच वाटलं नव्हतं मी कुणावरही इतकं प्रेम करू शकेन. बिझनेस कळतो मला, उत्तम कळतो. त्यातले सगळे डावपेच कळतात. या जगाशी दोन हात करण्यासाठी लागणारी प्रत्येक युक्ती येते मला. पण तुझ्या समोर हरतो मी. लहानपणी ना मला एक स्वप्न पडायचं, नेहमीच पडायचं. मी एका मोठ्या बागेत हरवली आहे. बाग खूप छान आहे, मोठी आहे, झाडं आहेत, कारंजी आहेत. पण मी मात्र खूप बेचैन आहे. त्या अख्ख्या बागेत मी एकटीच आहे. खूप भीती वाटते मला. आणि अचानक मला एक पायवाट सापडते. मनाचा धीर करून मी त्या पायवाटेने चालायला लागते. आणि पायवाटेच्या त्या प्रत्येक वळणावर मला नवीन नवीन काही ना काही सापडत जातं. प्रत्येक वळणावर नवीन सरप्राईज. मला तो प्रवास हवाहवासा वाटायला लागतो. आणि मग शेवटी ते मात्र मला कधीच कळलं नाही. त्या आधीच जागायची. पण त्या पायवाटेच्या शेवटी काय असेल ते आता कळलंय मला. काय? माझी प्रत्येक वाट मला तुमच्याकडेच घेऊन येते. मग ही वाट त्याला अपवाद कशी असेल? पण ही वाट स्वप्नातली आहे. मग मी तुमच्या बरोबर जगते ते काय? स्वप्नच तर आहे. स्वप्न अर्ध्यावरच मोडतात. नाही, हे नाही मोडणार. खात्री आहे मला. कारण इथे माझ्यासोबत तुम्ही आहात. आणि जिथे मी आहे तिथे तुला असावंच लागेल. कारण तुझ्याशिवाय मी नाही. बर, फ्लाईट पकडायचं आहे आपल्याला, माहिती आहे ना? मग नाही, मग नंतर तुम्हीच म्हणाल. मंजिरी, फक्त 10 मिनिट आहेत तुझ्याकडे. प्रिया, उद्यापासून तू या रूम मध्ये नसणार. अगं, मला तुझी इतकी सवय झालीये म्हणून सांगू. आता मी या रूम मध्ये एकटी कशी राहणार? आई अंबेलाच माहित. काय बोलतेस तू हे?
नाहीतर काय. आता सत्यजित आणि मंजिरी जाणारे हनीमूनला. तासा 2 तासात निघतील बी. मग काय, तू जाशील मावशीच्या रूम मध्ये. त्याची काळजी तू नको करू. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. पण जावं तर लागणारच ना. न जाऊन कुणाला सांगतीस? या घरात आता इथून तिथे तिथून इथे कंटाळा आलाय मला. कोणी यावं आणि मला घराबाहेर काढावं. म्हणजे आता तू घर सोडून जाणार की काय? नाही आत्या, राहणार तर मी इथेच आहे. पण आता या घरातून मला कोणीही बाहेर काढू शकणार नाही असं काहीतरी करणार. सत्यजितने तर मनावरच घेतलंय ना. सत्यजित आता फक्त बघत राहील. हनीमूनला चाललाय ना. पण त्याला एक गोष्ट माहीतच नाहीये की माझ्या इच्छेविरुद्ध तो कुठेही जाऊ शकत नाही. आणि त्यांनी मंजिरी बरोबर हनीमूनला जावं अशी माझी इच्छा नाहीये. सो म्हणजे आता काय तुझ्या डोक्यात? सत्यजित, तुझ्या हनीमूनला मंजिरी नाही, मीच तुझ्या सोबत असीन. अगं काय म्हणते मी? आत्या झोप आता. खूप उशीर झालाय आणि आता तासा 2 तासात उजाडेलच. आले मी. अगं कुठे गेली? हो पण प्रिया का? तिच्याकडे काय काम आहे आता? नाही, काम नाही, पण तिला भेटून जाऊया ना आपण. कुठे गेली ती आत्या? या आई, इष्टपुत्रा सौभाग्यवती भव. चला निघूया. पाहिलं किती घाई झाली ती. जपून जा आणि पोचल्यावर मला फोन करायचा. हो पण प्रिया का? तिच्याकडे काय काम आहे आता? नाही, काम नाही, पण तिला भेटून जाऊया ना आपण. कुठे गेली ती आत्या? नाही, मला नाही माहित. नाही म्हणजे सांगून गेली नाही ना. खरं तर असं कधी करत नाही ती. काहीतरी महत्वाचं काम असेल. हो ना, मग येईलच इतक्यात. आपण भेटून निघूयात. आत्ता निघूयात. अहो येईल ना ती. 5-10 मिनिटात येईल. मी सांगितलं होतं तिला आम्ही सकाळी लवकर निघणार आहोत म्हणून. मंजिरी, प्रिया इथे येईल म्हणून तिथे फ्लाईट उडायचं थांबणार नाहीये ना? तसं नाही, पण तिला न भेटता गेलो तर तिला वाईट वाटेल ना. हा तेच म्हणते मी. 5-10 मिनिटं थांबलं तर. आई येतो. जस्ट वन थिंग सर, आज रात्री क्रूजर किती वाजता निघायचंय? क्रूज? हो,
विहंग सरांनी सगळी अरेंजमेंट केली आहे. विहंग इथेही. आय लेट यू नो. इतके दिवस ढकलत शेवटी आज गेले दोघे जण. पण प्रिया असती तर लई बरं झालं असतं नाही. अगं कुठे होतीस तू प्रिया? अगं सत्यजित आणि मंजिरी तुझी वाट बघून बघून गेले की. मी एका महत्वाच्या कामाला गेले होते. अगं पण ते नंतर नसतं का करता आलं? नाही मावशी, नंतर जाऊन काही उपयोग नव्हता. मंजिरी सारखी विचारत होती तुला. तिला भेटायचं होतं तुला. आणि सत्यजित? त्याचं काय, सारखी घड्याळाशी स्पर्धा. तू पुढे का मी पुढे. उशीर होतो म्हणून गेले दोघं जण. अगं पण सांगून जायचं ना. आणि इतक्या घाई घाईने कुठे गेलतीस? आणि काय ग, एवढं कसलं महत्वाचं काम होतं तुला? गोळ्या. मावशी, तुझ्या औषधाच्या गोळ्या संपल्यात ना, त्याच आणायला मी गेले होते. अगं पण त्यासाठी तू नंतरही जाऊ शकली असतीस. एका तासाच्या उशिराने मला काय फरक पडणार होता सांग? मंजिरीला भेटायचं होतं ग तुला. आता बघ ना, ती तिथे तुझी आठवण काढत बसणार आणि तू इथे तिची. थोडक्यात चुकामुक झाली तुमची. Oh God. हा विहंग म्हणजे ना अत्यंत बाळबोध आहे हे सगळं. नाही नाही, खूप छान आहे, आवडली मला. काय? काय नाही साहेब, सॉरी. हॅव अ नाईस डे. सत्यजित, आता जो बेलबॉय माझ्या रूम मध्ये आला होता, मी असेपर्यंत मला त्याचा चेहरा पुन्हा दिसता कामा नये. एम आय क्लिअर? अहो, काय? नाही, तुम्ही आता फोनवर असं का बोललात? त्याची नजर त्याच्या ताब्यात नाहीये आणि अशी माणसं मला आवडत नाहीत. कसं आहे मंजिरी, आज जिथे तो आहे तिथे कुणी एकेकाळी मी होतो, पण तेव्हा मी आमच्या कस्टमर्सना त्यांच्या बुटांवरनं ओळखायचो, त्यांच्या चेहऱ्यांवरनं नाही. एनिवे, आपण हे सगळं बोलायला इथे नाही आलोय, नाही का?